आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। मिरजेचे कार्यसम्राट आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ कल्पना दत्तात्रय कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडीनंतर आमदार सुरेशभाऊ खाडे आणि सौ सुमनताई सुरेशभाऊ खाडे यांनी नूतन उपसरपंच कल्पना कदम यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी सौ सुमनताई सुरेशभाऊ खाडे, रवींद्र मोहिते, रुपाली लोखंडे, पंकज शिंदे, अनिल शिरसाट, ऑगस्ट कोरे, विमल वाघमारे, किरण बनगर, मुसा गोदड, अभिजित पाटील, दिग्विजय कदम, रावसाहेब लोखंडे, प्रवीण कोरे, अश्विनी भोसले, संतोष भोसले हे उपस्थित होते। आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून या भागात मोठी विकास कामे केली आहेत। टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीत 2022 साली भाजपचे 9 तर महाआघाडीचे 6 सदस्य निवडून आले होते। मात्र लोकनियुक्त सरपंचपदी महाआघाडीच्या हिना नदाफ या निवडून आल्या होत्या। त्यावेळेपासून उपसरपंच हा भाजपचा निवडून येत आहे। आता झालेल्या उपसरपंच निवडणुकीमध्ये महाआघाडीच्या 2 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे। त्यामुळे भाजपच्या सौ कल्पना दत्तात्रय कदम यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे। नमस्कार, माझं नाव कल्पना दत्तात्रय कदम, मी टाकळी ग्रामपंचायती सदस्य होते। आज उपसरपंच म्हणून बिनविरोध माझी निवड झाली आहे। भाऊंच्या माध्यमातून आमच्या टाकळी गावामध्ये भरपूर सुविधा झालेल्या आहेत। पाण्याची एक स्कीम कमी आहे, म्हणजे ते जरासं चालू बंद होते, पण आता भाऊ म्हणलेत की ती पण आपण सुरळीत चालू करूया, लवकरात लवकर पाण्याची योजना व्यवस्थित चालू करून देतो। आणि असेच भाऊंचे आणि मावशीचे आम्हाला सहकार्य कायम राहो हीच त्यांना प्रार्थना। मला सर्वांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे। सुरेशभाऊ खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली टाकळी ग्रामपंचायतीच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही पॅनल लावलं होतं। त्या पॅनलमध्ये आमच्या 9 सदस्य होते, तसंच विरोधी गटाचे 6 सदस्य आहेत। तर गेले 5 वर्ष झाले सुरेशभाऊ खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा उपसरपंच होत आहे। तसेच विद्यमान विरोधी गटातून 2 सदस्य आम्हाला सहकार्य केलेले आहेत, खाडे साहेबांच्या कामाच्या वर प्रेम करून। अशा पद्धतीने सुरेशभाऊ खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली टाकळी आणि सुभाषनगर या भागात मी इथं काम करत आहे। तर आज आमच्या इथं बिनविरोध निवड कल्पनाताई कदम यांची झालेली आहे। तर ह्या निवडीसाठी सुरेशभाऊ खाडे साहेबांनी विशेष प्रयत्न केले, त्याबद्दल आम्ही टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्यशः आभार।